आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शेडाळ तलावात अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल, भगवानदास केंगार यांच्या पाठपुराव्याला यश। जत तालुक्यातील शेडाळ गावाला भेडसावत असलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर शेडाळ तलावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दाखल झाले आहे। शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाला दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ही कार्यवाही झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून शेडाळ गावासह परिसरातील वाडी वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती। गावातील जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। परिस्थिती इतकी बिकट झाली होती की गावातील नागरिकांना वॉटर ATMच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे लागले होते। मात्र त्या वॉटर ATMसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने संकट अधिक गडद झाले होते। या पार्श्वभूमीवर भगवानदास केंगार यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करून शेडाळ तलावात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती। त्यांनी अनेक वेळा संबंधित पाटबंधारे विभाग तसेच म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती, मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान मिरज व कवठे महाकाळ तालुक्यातील भागात मुख्य कालवा व बंदिस्त पाईपलाईनमुळे पाणी पुरवठा सुरू असताना जत तालुक्यातील शेडाळ, पाशापूर व वळसंग परिसरातील बंदिस्त पाईपलाईन क्षेत्राला पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाले होते। याबाबत भगवानदास केंगार यांनी संबंधित विभागाला जाब विचारत लवकरात लवकर पाणी न सोडल्यास म्हैसाळ योजनेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून शेडाळ तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे। त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार असून शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावेळी भगवानदास केंगार यांनी प्रशासनाचे आभार मानत भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापन करण्याची गरज व्यक्त केली। तसेच गावाच्या पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही त्यांनी केली। शेडाळ तलावात पाणी दाखल झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून भगवानदास केंगार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले जात आहे। गावाच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे पाणी टंचाईच्या संकटावर तात्पुरता का होईना पण दिलासादायक उपाय मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।